नाही दे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरती पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे मवियाचं आंदोलन सुरू होणार आहे तर दुसरीकडे राजकोट किल्ल्यावरती आपण पाहतोय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता पोहोचलेले आहेत। खबरदारी म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त राजकोट किल्ल्याच्या आसपास पाहायला मिळतोय। सध्या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे शेकडो समर्थक त्यांच्यासोबत राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। किल्ल्यावर एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी मालवण इथं पोहोचल्यानंतर बातचीत केली होती आणि या घटनेचा निषेध सुद्धा व्यक्त केला होता। आणि त्यानंतर आता राजकोट किल्ल्यावरती आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील हे दाखल झालेले आहेत। जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली जाते। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांच्या माध्यमातून दिल्या जात असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। राजकोट किल्ल्यावरती मनोज जरांगे पाटील दाखल झालेले आहेत। आपण गेल्या वर्षभरापासून पाहिलं मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण जेव्हा केलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा कायम त्यांच्या सोबत असायची आणि आज याच महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावरती कोसळला आणि याच ठिकाणची ते पाहणी करताना आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। एकीकडे राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ म्हणून मवियाचं आंदोलन होणार आहे तर दुसरीकडे आता ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या राजकोट किल्ल्यावरती मनोज जरांगे पाटील हे पोहोचलेले आहेत आणि या घटनेवरून त्यांनी सरकारचा सुद्धा निषेध केला होता। आणि याआधी आपण पाहिलं राजकोट किल्ल्यावरती जेव्हा मंत्री नारायण राणे आणि आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच राडा झाला होता आणि त्या घटनेनंतर आता पाहतोय मालवणमध्ये आणि राजकोट किल्ल्याच्या आसपास शिवाय किल्ल्यावरती आता पोलिसांनी चोख अशी खबरदारी घेतलेली आहे। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी म्हणून कडक असा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। या घटनेच्या ठिकाणी आपण पाहतोय राजकोट किल्ल्यावर मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। कशा पद्धतीने सध्या या संपूर्ण घटनेची माहिती घेतात आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। आताच्या घडीची सर्वात मोठी दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय मालवण येथील राजकोट किल्ल्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आता राजकोट किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत। ही जर फिर्याद जर खरी मानली तर शासनाचं जे म्हणणं आहे की तांत्रिक कारणामुळे वाऱ्यामुळे पडला हे खोटं आहे आणि 4 जूनला त्याची दांडुजी झालेली होती। आपण पाहिलं 8 महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं होतं या पुतळ्याचं आणि त्यानंतर अगदी अवघ्या 8 महिन्यामध्ये ही झालेली घटना या घटनेचा राज्यभर निषेध व्यक्त केला जातोय।